दोन कानोशे लागलेत, एक चिलपी लागली, वाळंजी आणि गुगळी मासा सुद्धा बोलतात बघा. मरळची साईज बघा. हा असाच टाक ह्या गांजेमध्ये आणि त्याच्यानंतर आहे ना ते जाळं फाडू आपण. शिवड्याची साईज बघा. माशांचा ढिगा झालं त्याच्यामध्ये. एकदम भारीतले मासे दोन आहेत, म्हणजे वळंजे मासे. आता आहे ना मासे घेतोय काढून आम्ही आणि ह्याच्यामध्ये शिवडा आहे ना, म्हणजे सगळे तीन भेटलेत ना आपल्याला शिवडे. शिवडा बघा किती मोठा. उचल आहे हातात, हातात उचल एक बाऱ्या. आता आहे ना नदीवरती आलोय. रोहिदास आणि मीच आलोय आजच्याला. आज पिंकी आणि शालूला का आणलं नाही, कारण तर आहे ना जाळ्याचं वजन सुद्धा भरपूर आहे आणि आज रविवार त्याच्यामुळे ना तेवढ्या जागेमध्ये आहे ना जाळे लावून बघणार आहे. इथं मासे भेटले तर बरे, नाही तर दुसऱ्या सुद्धा ना बाजूला जायला लागणार आहे. त्याच्यामुळे ना इकडून तिकडे आहे ना फिरायला लागतंय. त्याच्यामुळं आजच्याला पिंकीला शालूला काय आणलं नाही. बघू आता इथे एक राऊंड आम्ही टाकून बघणार आहे आणि ना इतकी सगळी आहे ना जाळी एकाच राऊंडमध्ये टाकणार आहे आणि एखाद्या वेळेस आहे ना मासे भेटू पण शकतात, जाळी जास्त आहे त्याच्यामुळं. आणि मासे भेटले ना तर तुम्हाला नक्कीच दाखवते. आजच्याला ना कॅमेरा घेऊन पाण्यामध्येच उतरतोय. बघू जसे भेटते ना मासे तुम्हाला बघायला भेटणार आहे. सगळं टुप्पा सगळं उरकले. आता उतरतोय इतक्यातच कपडे बदलून पाण्यामध्ये. बघा आजचं वातावरण हे असं आहे. ढग आलेत वरती पूर्ण, या साईडला तर नाही पण या साईडला ढग निघालेत आणि एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावणार आहे आम्ही. आता दोघं जण त्या साईडला त्यांनी सुद्धा ना जाळे लावल्यात. तिकडे बारीक जाळे लावल्यात त्यांनी. शिंगटे लोळे मासे भेटतात त्या जाळ्यांना आणि आम्ही आणल्यात आजच्याला मोठी सगळी जाळे. आता बघतोय उतरतोय आम्ही इतक्यातच पाण्यामध्ये येतच. आता आहे ना आम्ही जाळे लावायला सुरुवात सुद्धा केली. एक तर राऊंड टाकलाय तिकडं रोहिदासने आणि परत त्या साईडने बघा फिरून येतोय आणि परत एक राऊंड टाकतोय आणि आता त्याच्यानंतर हे जाळे लावणार आहे. आणि अजून तिकडे ना बरीचशी जाळे बाहेर आहेत, ते पण लावायचे आहेत एवढ्या जागे. असाच एक राऊंड टाकतोय आणि त्याच्यामध्ये सगळे जाळे लावणार. आता हे पहिलं तर लावून घेतोय मी जाळं. आता आहे ना सगळे जाळे झालेत लावून, तर लावतच होता, अजून निम्मं राहिलंय आणि त्याला सुद्धा आहे ना तिकडे एक मरळ सापडले. तुम्हाला जवळ जाऊन दाखवते आणि चांगलेच मोठ्या साईजची आहे मरळ. अडकले ना जाळ्यामध्ये, लय अडकले ते. आता एखाद्या वेळेस ना फाडूनच काढायला लागणार आहे. मरळ असे अडकल्याशिवाय भेटत नाही बघा. चांगलेच मोठ्या साईजचे आहे. फडक्यावरतीच ठेवायला लागणार आहे, नाहीतर आहे ना निष्ठेने एखाद्या वेळेस फडका हातात पाहिलं त्याला. लय ताकद असते मरळला. दुसऱ्या माशापेक्षा ना सगळ्यात जास्त मरळला ताकद असते. ते पण आहे ना इथं डबल जाळं होतं, म्हणजे दोन असे पदर होते त्याच्यामुळे ना ते दोन्ही पदरामध्ये अडकली. लय अडकलेली ती त्याच्यामुळे तरी भेटली, नाहीतर आहे ना मरळ अशी जास्त काही भेटत नाही. दाखव बरं उचलून. त्याला अजून आहे ना फक्त एक जाळं राहिलंय आणि मग झाली सगळी. आणि बरेच टाइम थांबायला लागणार आहे. जवळजवळ आहे ना 1-1.5 तास थांबायचं आहे. हे जाळे तसेच ठेवायचे. त्याच्यानंतर मग जाळे काढायला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर आहे ना ते जे मासे थांबतात ना खाली ते सगळे अडकतील मग जाळ्यामध्येच. चला पहिलीच सुरुवात तर एकदम भारी झाली. मरळ भेटली. ही अशी साईज आहे मरळची. एकदम भारीतला मासा भेटलाय, ते पण जाळे लावता लावताच. 1-1.5 तास झालंय आणि आता ना जाळे बघायला आलोय. मग बघू मासे भेटतात का नाही आता, नाहीतर मग जाळे काढून घेऊ. पहिलं तर आहे ना आम्ही चेक करणार आहे जाळे अडकल्यात का नाही. आणि असं तर वाटतं इथे एकदमच मोठ्या साईजचं आहे ना कानूस अडकलंय जाळ्याला. तुम्हाला दाखवतोय आता, काय माहिती भेटतोय का नाही. आणि अजून एक वडतोय सुद्धा खाली. दोन नाही एकाच ठिकाणी ना 3-3 आहे बघा. कानशे बघा एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी डायरेक्ट आहे ना 3 मासे लागल्यात. पहिला तर आहे ना हो काढून घेतोय बारक्या साईजचा पाटक्याने.
दुसरा. आणि हे जाळ आहे ना 5 बोटीचं जाळ आहे तुम्हाला सांगतोय. आजच्याला ना सगळे बारीक मोठे जाळे लावलेले. जास्त अडकले ना तर तोडूनच काढायला लागतात बघा. कारण तर इतकं ना उगवून सुद्धा ना निघत ना असं पाण्यामध्ये. अजिबातच ऐकत नाही. परत हे पाण्यात नको पाडायला. हे ना लय अडकलं ना त्याच्यामुळे ना उशीर लागतो ठेवलंय. आणि ह्यो तिसरा बघा कानूसा. तीन भेटलेले एकाच ठिकाणी कानूसे बघा. परत एकदा ह्या जाळ्याला सुद्धा 2 कानूसे लागलेत, एक चिलापी लागली. मग इथं सुद्धा आहे ना सेम तसेच मासे, फक्त इथं 2 कानूसे एक चिलापी आहे. तर हे सुद्धा घेतोय काढून. आणि हे जाळ आहे ना 3 बोटीचं जाळ आहे. तुम्हाला दाखवतोय साईज 3.5 बोटे. बिन तोडताना निघाले बघा, उगवून निघाले. कारण तरी ना हे जाळ्याला हे ना 3 मासे पदरालाच अडकलेले जाळ्याच्या तोंडावरतीच. एक चिलपी. आणि ह्याच्या समोर एक खावले मासा सुद्धा आहे, पण हे पहिलं लाकूड काढायला लागणार आहे. आणि हे मासे आहे ना इथे ना बरेचसे लाकडं सुद्धा पाडलेले, त्याच्यामुळे ना त्या लाकडामध्ये मासे होते आणि ते जाळ्याला अडकल्यात. पण जाळे सुद्धा ना लय फाटतात. कवडस मासा आहे म्हणजे खावले पण बोलतात. आणि कवडस मासा नाव आहे कवडस. बऱ्याचशा ठिकाणी ना वेगवेगळी नावं आहेत ह्या माशाची. ह्या माशाला जास्त काटे असतात, गांजाच्या साईडला आहे त्याच्यामुळे ना. चला आता हे घेतोय मी काढून. इथं तुम्हाला मासे दाखवतोय. चालट मासे भेटलेत, 2 तर आहेत. हे चालट आहे, इथं एक आहे. आणि इकडं दुसरा आहे वेगळा, ह्याला लाल परणी बोलतात. हे बघा बरेचसे मासे ना वेगवेगळे भेटलेत आजच्याला. चालट मासा आहे ना जाळ्यातून काढायला एकदमच सोपं आहे बघा. हे बघा फक्त हे माशांना उशीर लागतोय जाळ्यातून बाहेर काढायला. रोहिदास सुद्धा ना त्या बाजूला जाळी बघतोय, त्याला सुद्धा ना खवले मासे भेटल्यात, मग कवडस मासे. परत एकदा एकदमच भारीतला मासा भेटलाय, तो पण वाळंजी मासा. वाळंजी बोलतात त्याला. हे माशाची सुद्धा ना बरीचशी नाव आहेत, पण आम्हाला काही जास्त माहिती नाही. वाळंजी आणि गुगळी मासा सुद्धा बोलतात. एकदम भारीतला मासा, ह्याला अजिबातच काटे नसतात. आता आहे ना जाळी घेतोय काढून आम्ही. लय जाळे आहेत आणि लय उशीर पण लागणार आहे.
पटापट घ्यायला लागणार आहे. पण लाकडं सुद्धा ना लयच अडकलं, त्याच्यामुळे ना उशीर तर लागणार आहे. आता बघू किती टाईम लागतो हे जाळे काढायला. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवते मासे किती सापडतात. बघा त्या साईडला ना रोदास आहे ना तिकडं, त्याला एक मोठा मासा पण भेटलाय, शिवडा भेटलाय. आजच्याला इतके वेगवेगळे मासे भेटलेत ना भारीतले, शिवडा सुद्धा भेटलाय. आता ना तो काढून घेतोय गाजेमध्ये. तुम्हाला ना थोड्या वेळाने दाखवतोय हे जाळे झाल्याच्या नंतर. परत सुद्धा बघा इथं 2 लाल पारण्या, इथं 1 3 आहेत, इकडं कानूस आहे, म्हणजे 3 लाल पारण्या आहेत आणि 1 कानूस आहे. एवढ्या जागेमध्ये तरी डायरेक्टच 4 मासे भेटलेत. आणि अजून सुद्धा तिकडं असं नाही एखाद्या वेळेस, तिकडं तर बघता येत नाही. पण हे घेतो आता काढून. हे तर माशांना लय अडकल्यात, लय लय. आता हे असं अडकले जाळ्यामध्ये, तर कसं काढणार. हे बारक आहे, ह्यो निघन लगेचच. पण हे 2 काही निघायचे नाही, हे 2 ते 3. या साईडला बघा इथं रोयदास आहे आणि त्याला एकदमच मोठा साईजचा शिवडा भेटलाय. तुम्हाला दाखवतोय लय मोठी साईज आहे शिवड्याची. आणि ते पण आहे ना नेमक्या मोठ्या जाळ्याला लागलाय, तर काही टेन्शन तर नाही म्हणायला. काही वेळेस काय होतंय, बारीक जाळ्याला पण भेटतात आणि तोडून जातात. तर हे ना त्याच्या मापाचं जाळं होतं. इतकी मोठी साईज आहे ना शिवड्याची. आता ठेवता येईल का गांजामध्ये? गांजा बारीक आहे माझ्याजवळ. आता आहे ना मायापासल्याच ह्याच्यामध्ये घेतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मासे आहेत, पण तसं काही मोठं नाही. आणि गांजा सुद्धा आहे ना एकदमच मोठ्या साईजचं आहे, तर ह्याच्यामध्ये ना ठेवायला जमणार आहे. थोडी जरी ताकद केली ना तरी सुद्धा आहे ना तोडून जाऊ शकतोय अजून सुद्धा. तर हे ना आता जाळं सुद्धा कमी आहे त्याच्या अंगावरती. तर आता डोक्याला धर, हा असाच टाक ह्या गांजामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे ना ते जाळं फाडू आपण. शिवड्याची साईज बघा एकदमच जबरदस्त आहे. पूर्ण आहे ना अखंडच टाकून घेतलंय. तर हे गांजोच घेतो याजवळ. आता तर टाकल्या म्हणाला गांजामध्ये. ते जाळ्यानं नंतर तोडता येईल. तरी सुद्धा ना गेला असता एखाद्या वेळेस असं तर वाटतंय. कारण तर आहे ना जाळं जास्त अडकलं नव्हतं जाळ्यामध्ये. तो थोडंच जाळं होतं त्याच्या अंगावरती, एकच मग पदर असा, त्याच्यामुळे ना तोडून सुद्धा गेला असता एखाद्या वेळेस. पटापट पकडला तू मांडीवरती घेतला. तो आहे ना शिवडा रोयदासने पाटक्याने असा उचलून घेतला मांडीवरती. नाहीतर आहे ना मग काय वेळेस काय होतंय, असं खाली सुद्धा आहे ना तर लाकडं आहेत मोठी मोठी. आणि बरा तरी भेटला ह्यो मासा. उचल बरं थोडं वरती. ह्याच्या अगोदर सुद्धा एक बारक्या साईजचा भेटलाय, पण अशी साईज ना पहिल्यांदाच भेटली आम्हाला तर जाळ्याला. बघा हे सगळे मासे आहेत का बारीक बारीक, आणि त्याच्यामध्ये शिवडा मासा. तो बघा अजून एक आहे माझ्याजवळ. आणि रोयदास जवळ सुद्धा एक आहे. ह्यो पाहायला भेटलेला ह्याच्या अगोदर. ह्यो जे ना एखाद्या वेळेस 2 किलोच्या वरती जाईल ना. ह्यो सुद्धा मोठा आहे आणि तो तर डबलीने मोठा आहे त्याच्यापेक्षा. तो जे एखाद्या वेळेस आहे ना 5 किलोपर्यंत जाईल, 4 ते 5 किलो. चला आता आहे ना 2-3 जाळे राहिलेत आमचे. त्याच्यानंतर सुद्धा आहे ना तुम्हाला परत एकदा दाखवतोय मासे सगळे किती भेटलेत ते. आजच्याला बघा इतक्या दिवसातून इतके भारी भारी मासे भेटलेत ना, नुसते गोडवे मासे भेटल्यात. इथं वळंजी काढतोय मी जाळ्यातून. आणि रोयदासला तर मागाशी डायरेक्ट 2 मोठे मोठे शिवडे भेटल्यात. आणि ही वळंजी सुद्धा एकदम गोडा मासा आहे, म्हणजे बिगर काट्याचा मासा आहे. बारीक पोरं सुद्धा आहे ना खाऊ शकतात हे वळंजी. वेगवेगळे मासे भेटल्यात. दरवेळेस काय होतं आहे, चिलपी जास्त मिळते, पण आजच्याला ना सगळे वेगवेगळे मासे भेटल्यात. आता घेतोय जाळ्यामधून काढून वळंजी. तर ठेवून घेतोय. आता आहे ना रोयदाचं सुद्धा आहे ना शेवटचं जाळं राहिलं आहे. आणि माझं सुद्धा नाही शेवटचं जे परत बघायला लगेच इथं लाल परणी. आणि खाली सुद्धा अडकले बघा, उचलत नाही इतकं. मोठे मोठे ना लाकडे आहेत. मासे तर भेटलेत पण जाळे सुद्धा आहे ना तुटलेत. कारण तरी ना मोठे मोठे लाकडे आहेत आणि लाकडांना जे ना मासे बसलेले असतात. बघा परत इथं आहे ना 2 वळंज्या लागल्यात. एक त्याच्यामध्ये दुसरा मासा लागलाय.
2 नाही, तुम्हाला मासे दाखवतोय किती लागल्यात. हे बघा इथं माशांचा ढिगा झाला, त्याच्यामध्ये एकदम भारीतले मासे 2 आहेत, म्हणजे वळंजे मासे. पण लाकूड पण आले इथं. हे बघा हे असं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक मासा आहे इकडं, हे बघा. आणि हे असं आहे, लय लाकडं आहेत खाली. जाळे ना परत लावायच्या लायकीचं राहायला सुद्धा नाही, इतकं तुटले जाळं, पण मासे तर भेटलेत. हे लाकडं आहे ना, लय तरस करतात काढायला. इथं आहे ना जवळ ब्रिज पण आहे, गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. माझ्या मागच्या बाजूलाच ब्रिज आहे. तर आहे ना पाण्यातून बाहेर पण निघून आलोय, आणि लगेचच आम्ही पिशव्या सुद्धा आहे ना भरून घेतल्या त्या साईडला, रोयदास भरून आणलं त्या साईडला. आणि अजून सुद्धा एक जाळीची फुल पिशवी भरणार आहे, आणि माशांची एक फुल भरणार आहे पिशवी, ती पण मोठी. तुम्हाला दाखवतो आता. मासे घ्यायच्यात काढून, सगळं उरकलं. आता निघायचं ह्या साईडने, मार्केटला जायचं. रोयदास एखाद्या वेळेस आहे ना घरी जाईन जाळे घेऊन, आणि मी जातोय मार्केटला. कारण तर आहे ना आई आणि पिंकी मार्केटला आहेत आता उरकतोय आणि निघतोय लगेचच. आणि मासे तुम्हाला दाखवते, बरेचसे भेटलेत, ते पण एकदम मोठे मोठे आणि गोडे मासे. आता आहे ना त्या गाडीला पलीकडच्या साईडने आहे ना एक पिशवी लावून घेतली जाळ्याची, आणि त्याच्यावरती ठेवलं ही अजून एक पिशवी आहे. इकडे एक आहे जाळं, तर त्या गाडीवरती घ्यायच्यात सगळे, आणि मासेने ह्या गाडीवरती घेऊ. चल आता मासे आणू काढून, आणि तुम्हाला दाखवतो आता किती मासे भेटलेत ते. आता आहे ना मासे घेतोय काढून आम्ही. पिशवी आहे इथं, आणि एकदम धासार आहे इथून खाली. तर पाहिला आहे ना मोठा मासा आहे ना जे गांजामध्ये, तोच घेतो आम्ही काढून. पाहिलं तर लय उशीर झाला, आता निघायचं आहे मार्केटला. आण दोन्ही हाताने उचल. तुम्हाला इकडून दाखवते आता. तिथं आहे ना जायला जमायचं नाही मला, त्याच्यामुळे ना इकडंच थांबलोय मी. हो मोठा मासा आहे, खाली आहे शेवडा मासा. डायरेक्ट पूर्ण आहे ना अख्खा एकाच पिशवीमध्ये बसलाय बघा. आणि दुसरे मासे भरपूरच आहेत, तुम्हाला दाखवते. अजून आहे ना तीन गांजो आहेत अजून. आता हो दुसरा गांजा फुल पिशवी भरणार आहे असं तर वाटतंय. ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना मोठे मोठे मासे आहेत. मी पकडतोय कारण तरी ना इथं एकदमच धासार आहे, आणि निसटल्या ना तर परत एकदा तिकडं जातील खाली गांजे. मरळ सुद्धा आहे, शिवडे आहेत, वळंजे, सगळे गोडे मासे आहेत, आणि खवले सुद्धा भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये मरळ आहे बघा, पहिलीच मरळ पकडलेली. मरळ आणि वाळंजे आहे. हा वाळंजे पण आहेत ना बरेच, आणि एक मरळ आहे. मग ह्याच्यामध्ये गोडवेज मासे आहेत ना, सगळे गोडवेज मासे आहेत एका गांजामध्ये. तर आत्ताच पिशवी भरली, आणि अजून एक गांजा आहे तिकडं. आणि ह्याच्यामध्ये शिवडा आहे ना, परत एकदा शिवडा. मग सगळे 3 भेटलेत ना आपल्याला शिवडे. 3 आहेत. हे बघा इतके मासे आता 2 जण घेऊन जातो आम्ही तिकडे गाडीपर्यंत. लय वज झाले, आणि गाडीला एका साईडने ना लय गाडी वाढणार आहे, एका बाजूला वज आहे. आता आहे ना आम्ही निमे मासे करून घेतोय, कारण तर बघा फुल पिशवी भरली, ती पण मोठी आहे, आणि मासे भरपूर आहे. त्याच्यामुळे ना गाडीला एका बाजूने लय वज होईल, त्याच्यामुळे ना निमे आम्ही ह्या पिशवीमध्ये सुद्धा करतोय. आता अजून एक गांजो काढायला लागणार आहे ह्याच्यामध्येच. बघा 2 निम्मे पिशव्या केल्यात. ह्याच्यामध्ये तरी जास्तच आहेत मासे, ह्याच्यामध्ये थोडे कमी आहेत, पण आता आहे ना बऱ्यापैकी गाडी तरी चालेल.
आता घेतो आम्ही बांधून पाटक्याने. रशी इथे बघ, लय दिवसातून मासे भेटले ते इतके. आता मला सुद्धा आहे ना हे मदत करायला लागणार आहे, कारण तरी ना एकट्याला काय बांधता यायचं नाही, वजन यायलंय. आता दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने परत एकदा, जसं जमन तसं दाखवते. आता तरी सुद्धा आहे ना तुम्हाला मार्केटला तर बघायला भेटणारच आहेत किती मासे आहेत आणि कोणते कोणते आहेत ना, ते सगळं मार्केटला तुम्हाला दाखवते. आता उरकले सगळं आमचं. या साईडला बघा दोन्ही आहे ना माशांचेच विषय आहेत ह्या गाडीवरती. कारण तर आहे ना ते जाळे ना घेता येत नाही ह्याच्यावरती, त्याच्यामुळे ना मासेच घेतलेत. आणि मी चाललो आता मार्केटला. रोहितच जाईन आता घरी, जाळे बरेचसे आहेत. तुम्हाला आहे ना मार्केटला जाऊन दाखवते मासे पाठीमध्ये वाटता वेळेस. एकदम भरपूर मासे भेटले, ते पण गोडवे मासे आहेत. एवढे मोठे मोठे आहेत 3, आणि एक मरळ आहे आणि बाकी वाळंजे आहेत, खवले आहेत आणि बरेचसे वेगवेगळे आहेत. तुम्हाला मार्केटला जाऊन दाखवते. आता आहे ना मार्केटला पण आलोय. आता हे मासे घेतोय काढून आणि त्याच्यानंतर आहे ना खाली जाऊ. आता आहे ना या दोन्ही साईडने 2 पिशव्या बांधून आणलेले, त्याच्यामुळे ना रस्सी बांधलेली इथं ती आता सोडतोय आणि खाली घेऊन जातोय. बघा गिराईक इथे मार्केटला आजच्याला रविवार आहे, त्याच्यामुळे भरपूर गिराईक असतं रविवारच्या तर. आणि अजून सुद्धा ना गिराईक वाढणार आहे. तुम्हाला साईडला बघा आईने ना मासे पण घेतले वरतून पाठीमध्ये. त्या दुसऱ्या गांजामध्ये भरपूर मोठे मासे आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटते. ना आता शिवडा मासा आहे मोठ्या साईजचा, आणि कानुशे सुद्धा आहेत बरेचसे. शिवडा बघा किती मोठा. उचल आहे हातात उचल एक बाऱ्या. बघा एकच पाठीमध्ये बसला, इतका मोठा आहे. आणि अजून सुद्धा आहे ना एक तिकडं पिशवी ठेवली वरती जे, ती सुद्धा ना आणायची. आता पहिलं तर हे ना पाठीमध्ये काढून घेऊ. 2 पाटे भरले बघा. ते पण एकदमच भारीतले मासे आहेत. कानुशे आहेत मोठे मोठे, शिवडा आहे आणि वळंजे, मरळ पण आहे. मरळ तिकडे वरते, ते ना पिशवी घेऊन येतोय मी आता. एक चिलापी घेतली वजन करून. वळंजे पान गिराईक आणला आणि त्याच्यामध्ये हाय वळंजे तिकडं. ह्याच्यामध्ये मरळ आहे. मरळ आहे ना तुम्ही तर पाहिलेच नदीवरतीच, पण तरी सुद्धा पाठीमध्ये बघा वाटता वेळेस. ह्याच्यामध्ये वळंजे आहेत बरेचशा आणि एक मरळ आहे. लाल परणी भरपूर भेटले आजच्याला. तिकडे ना चालट घेतात बघा गिराईक, कारण तर ना चालट सुद्धा भेटत नाही आता मार्केटला. म्हणजे चालट तर नाहीच दुसऱ्या बाजूला, आमच्या जवळच आहे फक्त. ती पण जास्त नाही चालट, थोडी सापडली. अर्धा किलो करू ना. अर्धा किलो. तर 7 चालते. त्याच्यामध्ये 2 शिवडे आहेत बघा. आणि सगळ्यात मोठा या पाठीमध्ये चालटे घेतल्यात लगेचच. परत दुसऱ्या होत्या त्या पण घेतल्यात वजन करून. चालट मासा आहे ना इथं मार्केटला काही साफ करून भेटत नाही, तो घरीच साफ करायला लागतोय. उशीर लागतोय त्याला साफ करायला. आता ना मरळ कापायला घेतले आहे ना तिकडं. त्याच्यातले ना अर्धा किलो पाहिजे गिरायकाला.
गिराईक आहे ना लय थांबून राहिलंय पण उरकत नाही. आई आणि पिंकी जे दोघे जणीच त्याच्यामुळे उरकत नाही जास्त. आता आहे ना तिकडे शिवडं घेतलंय कापायला. आता आहे ना मी वरच्या बाजूला आलोय. इकडे ना आता शालू पण आले. कारण तर ना गिराईक तर भरपूर आहे त्याच्यामुळे ना आईला आणि पिंकीला काही उरकत नव्हतं. त्याच्यामुळे ना शालू पण आले आता मार्केटला. रोहिदास आले. इकडे रोहिदास आहे समंतापर्यंत. बघू आता किती हुशार लागतंय मासे संपायला. कारण तरी ना मासे भरपूर आहेत.